नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रदीर्घ काळानंतर आपण पुन्हा व्हिडिओमध्ये भेटत आहोत. मित्रांनो, हा तुरीविषयीचा व्हिडिओ आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे मी कृष्णा माणिकराव सोळंके, आपला कृषी मित्र. माझ्या चॅनलचं नाव आहे शेतकरी भूषण. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण हा जो व्हिडिओ करीत आहोत, हा तुरीविषयी आहे. मित्रांनो, तुम्ही ही जी समोर तूर पाहू शकता की ही जशी फुलाने लगडलेली आहे. साहजिकच हिचं वैशिष्ट्य असं आहे की हिचा तुरा हा 1.5 फूट लांबीचा असून 1.5 फुटापर्यंत तुम्ही पाहू शकता. 1.5 फुटापर्यंत फुलांनी हा फांदा लगडलेला आहे. हा जे तुरा आहे याला असंख्य फुलं तुम्ही पाहू शकता. इथं फुलांचं प्रमाण कसं आहे ह्या तुरीचं. तर मित्रांनो, ह्या तुरीचं वैशिष्ट्य असं आहे की हिचं नाव आहे व्हर्जिन नावाची तूर असून हिच्या शेंगा 5 आणि 6 सोल्याच्या शेंगा जास्त असून तुरळक 7 सोल्याच्या सुद्धा शेंगा मिळतात. आणि हिची चव आपल्या काळ्या तुरीप्रमाणे आहे. काळ्या तुरीच्या शेंगा जशा गोड लागतात खाण्यासाठी, तशाच हिच्याही शेंगा गोड लागतात. आणि हिची डाळसुद्धा काळ्या तुरीसारखीच आहे. फक्त हिचा रंग पांढरा आहे, पांढरा शुभ्र आहे. तर हे बियाणं आपण माझ्या एका चंद्रपूरच्या मित्राकडून हे मागवलेलं आहे. तेही त्यांना भरपूर मागवलं होतं, परंतु ते म्हणले की एवढं मिळालं नाही, 1 किलो मिळालं. तर मित्रांनो, 1 किलो बियाण्यामध्ये आपलं इथं 1 एकर क्षेत्र निघालेलं आहे मित्रांनो. तर 1 एकरामध्ये आपण ही टोकन केलेली आहे. तुम्ही पाहू शकता की कसं हिचं टोकन झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी मी 3-3 बियासुद्धा टाकल्या होत्या आणि काही ठिकाणी समजा गॅप पडलेला आहे पेरणी यंत्रातून. किंवा इथे हरणांचा खूप सुळसुळाट आहे. हरणांनी इथे बरेच झाडं मोडून टाकलेली आहेत आणि लहान असताना इथं हरणांनी तुडवा केलेला होता. त्या तुडव्यामुळं इथं तुरीचं प्रमाण पातळ झालेलं आहे. आणि आता सध्या मी फुलातच एक पाणी दिलेलं आहे मित्रांनो. थोडं पाणी देण्यासाठी उशीर झाला, परंतु बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं होतं फुलामध्ये पाणी देऊ नये, फुलात चांगलं नसतं पाणी दिलेलं. पण आपण तसा विचार न करता म्हणलं चला, एरीच पाण्याला उशीर झालेला आहे आणि पाणी नाही मिळालं तर उद्या मालाचं प्रमाण कमी होईल. त्या भीतीपोटी आपण पाणी दिलेलं आहे. आणि आपण पाणी देत असताना ही तूर गाठीतच होती. फुलाचं प्रमाण हे 10% होतं. आणि आज पाहता पाणी देऊन 5 दिवस झालेले आहेत. तेही स्प्रिंकलरनं आपण 5-5 घंटे एका जागेवरती स्प्रिंकलर ठेवलेले होते. आणि आज घडीला 5 दिवस झालेले आहेत पाणी देऊन. तुम्ही पाहू शकता कसे फुलं याला दिसत आहेत. फुलाचं प्रमाण अतिशय खूप छान आहे मित्रांनो. ही तूर येता जाता माझं रस्त्यावरती शेत असल्यामुळं येता जाता बरेचसे शेतकरी इथून भेट देऊन जातात, पाहून जातात. मित्रांनो, हिला खर्चाचा जर विचार केला तर सोयाबीनसोबत, म्हणजे सोयाबीनच्या यामध्ये 6 तास आणि तुरीचं 1च तास होतं. आणि त्याच्यामध्ये आपण 20-20-0-13 खताचा एकच डोस सोयाबीनच्या बियाणं पेरतावेळी दिलेलं होतं. त्याच्यानंतर दुसरा खत कुठलाही दिला नाही. आणि साहजिकच यावर्षी सर्व शेतकऱ्यांना परिचित आहे की यावर्षी सोयाबीनचं पीक हे अतिशय वाढलेलं होतं. सोयाबीनचा माल त्या प्रमाणात झाला नाही, येलो मोजाक आला. त्याच्यामुळं म्हणजे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये घट झाली. तसंच माझ्याही उत्पन्नात घट झाली. परंतु हे तुरीचं पीक पाहून मला आज म्हणजे सुखावं वाटतं की चला, आपला सोयाबीनचा खर्च हा तुरीच्या पिकातून निघून येईल. आणि तुम्ही पाहू शकता हे जे फुलं आहेत, साहजिकच फुलाचं प्रमाण इतकं आहे मित्रांनो की खूप छान. म्हणजे बाजूची माझी तूर आहे तर ती आहे परभणी विद्यापीठाची गोदावरी तूर. तर तिला मित्रांनो जसं विद्यापीठानं फसवलं का काय असं वाटतंय की तिला एक तर फुलं लय उशिरा लागली या तुरीपेक्षा, आणि फुलाचं प्रमाणही कमी आहे, आणि गाठीचं प्रमाण म्हणजे हळूहळू तिचं डेव्हलप होत आहे. आणि हिचं तसं नाही. हिच्या वाढीमध्ये हिची वाढ तुम्ही पाहू शकता कशी आहे. हिचे 2 वेळेस शेंडे खुडले होते आपण. 2 वेळेस शेंडे खुडून आज घडीला असे त्याचे हे बुद्धे पाहू शकता तुम्ही कसे आहेत. हे बुद्धे साधारणतः
हाताच्या अंगठ्या एवढेलेच आहेत. म्हणजे सोयीच्या मानानं जर विचार केला तर ही तूर मला खूप चांगली वाटते. आणि हे जे आहेत सोले याचे, तर तुम्हाला शेंग दाखवतो. आता कुठं मोठं वाद्यासुद्धा लागत आहेत. शेंगाच्या वाद्यासुद्धा लागत आहेत. तर तुम्ही पाहू शकता, हे पहा, या बाजूला एक शेंग निघालेली आहे. साधारणतः हिला 5 सोल्याची शेंग दिसते. ही 5 सोल्याची शेंग असून याची जाडीसुद्धा शेंगाची आपल्या दुसऱ्या तुरीच्या जाडीपेक्षा चांगली दिसते. अजून दाणे भराव झालेला नाही याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता याच्यात 4 सोल्याच्या सुद्धा शेंगा आहेत. 4, 5 आणि 6 सोल्याच्या शेंगा भरपूर आहेत. 7 सोल्याचं सुद्धा कुठं कुठं प्रमाण आहे, परंतु तेवढं नाही. तरी मित्रांनो, मला वाटतं की पुढील काळानुसार जर विचार केला तर कोणत्याही मालाला यावर्षी भाव नाही. आणि तुरीचा भाव मागील वर्षी 12,000पर्यंत गेलेला होता. आणि यावर्षी जर असे जर तुरीचे बियाणे आपल्याकडे उपलब्ध झाले तर साहजिकच सर्व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या मिळकतीत शेतकऱ्यांचा फायदा होईल. मित्रांनो, असे बियाणे शेतकऱ्यांना मिळावं यासाठी तळमळ करू. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा. आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा. आणि बरेचसे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहतात, लाईक करतात, परंतु सबस्क्राईब करत नाहीत. तर सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण या व्हिडिओला सबस्क्राईब करावं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रतिसाद द्यावा, की मी पुढील पुन्हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येईल. काही नवीन जाती किंवा नवीन खास तुरीसाठी. मित्रांनो, जर कोणाला या तुरीचं बियाणं हवं असेल तर तूर निघाल्यानंतर मला या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती मला कॉल करा. तर मी तुम्हाला हे बियाणं उपलब्ध करून देऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.